ईश्वराच्या उदारतेचा खऱ्या अर्थानं जर तुम्ही विचार केला तर त्यांनी खूप काही दिलेले आहे आपल्याला. पण ईश्वराची साहेब उदारता पण अशी आहे, जशी ही उदारता आहे चांगल्या प्रकारची, की त्यांनी भरपूर काही दिलं, चांगलं चांगलं दिलं. पण एक उदारता त्याची अशी पण आहे की जर या जन्मामध्ये दारू पिऊन लोळायला आवडत असेल, या वयामध्ये ढाबा, परमिट रूम, बार आवडत असेल, ह्या वयामध्ये जर चस्का वाटत असेल, घ्यायचा जरा नशा करायची आवड असेल, तो आनंद नाहीये तुला. तू तरी हप्त्यातून 8 दिवसातून 4 दिवसातून नशा करतो ना, घेतो ना, काही अडचण नाही, तू कर, बिंदास कर. पण तो उदार होतो आणि उदार झाल्यानंतर पुढचा जन्म डुकराचा देतो आणि मग आयुष्यभर गटारात लोळत राहा. त्यांनी ठरवलंय तुम्ही आज फक्त हप्त्याला गटारात लोळत असाल, वाकडे तिकडे होत असाल ना, तर पुढच्या जन्मामध्ये आवर्जून म्हणतो की जा, पूर्ण आयुष्य तुला डुकराचं देऊन टाकतो. आज या जन्मामध्ये तुकडे केलेले, तळलेले, शिजलेले, उकडलेले जर आवडत असतील तर तो परत त्या व्यक्तीवरती उदार होतो आणि म्हणतो जा, पुढचा जन्म तुला कोल्ह्याचा, कुत्र्याचा, डुकराचा देतो, लांडग्याचा देतो, जा, वाघाचा जन्म देतो, आयुष्यभर मांस खात राहा. त्याची उदारता अशी सुद्धा आहे साहेब. म्हणून त्याच्या उदारतेचा अंत पाहू नका. देवाच्या काठीचा आवाज होत नसतो कधी, म्हणून ईश्वराला आपण जपून राहायचं असतं. त्याच्यावरती आपण जर अशी बेफाम श्रद्धा जर निष्ठावर जर केली ना, तर तो तुमच्या घरी पाणी भरायला सुद्धा येईल. पण आपण जर त्याला मोजून मापून द्यायचा जर प्रयत्न केला तर तो तुमच्याकडे जितकं आहे ते पण घेऊन जाईल, ते पण ठेवणार नाही. त्याचे कारणामे उलटे सुद्धा आहेत. इच्छानुग्रहम इच्छामि तस्य वित्तम हराम्याम. जो माझ्याकडे खऱ्या अर्थानं विदित होतो, माझ्याकडे आकर्षित होतो, माझ्या खऱ्या अर्थानं जो भक्तीला लागतो ना, त्या व्यक्तीचं वित्त हरण करत असतो, त्या व्यक्तीची संपदा हरण करत असतो, त्या व्यक्तीला. म्हणून योग्य वेळेमध्ये देवधर्म आपल्याकडून घडला पाहिजे. त्या ईश्वराच्या उदारतेला आपण शरण गेलं पाहिजे. कैवल्य ही ऐसे स्वतंत्र पवित्र वैरी आहे दिदले. शिशुपाळाने 100 शिव्या दिल्या. 100 शिव्या देऊन सुद्धा अहो नुसतं रस्त्याने चालता चालता आज रोड रेजच्या घटना खूप घडतायत. रोडवरती चुकीच्या पद्धतीनं ड्रायव्हिंग करत असताना एखाद्याने चुकीचा कटबीट मारला तर माणसं लगेच उद्रेकी होतात, लगेच रागावतात आणि त्याला प्रत्युत्तर करत त्याच्या गाडीची तोडफोड करतात, माणसांना मारतात. आता 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये ते दाखवलं होतं की सहज त्या कारवाल्याचा रिक्षावाल्याला कट बसला, म्हणून त्या रिक्षावाल्याने त्याचीच तिथली स्थानिक 2-4 मंडळी गोळा केली आणि त्या कारवाल्याला, पोराला इतकं मारलं, त्याचे आईवडील त्याच्यामध्ये होते. शेवटी तो पोरगा बेशुद्ध झाला आणि जागेवरती मरण पावला. बस त्याची चूक एवढीच, त्याच्याकडून त्याला कट बसला आणि तो त्याला विचारायला जाब गेला. म्हणून माणसं इतकी उद्रेकी झालीत ना, त्या उद्रेकीपणामुळं माणसाला सत्वस्थ लाभत नाहीये, सत्वता लाभत नाहीये, सात्विकता लाभत नाही. आपला उद्रेकीपणा आपण थांबवला पाहिजे, शांत चित्ताने आपण राहिलं पाहिजे. अचानकपणे त्या शिशुपाळाने जेव्हा शिव्या द्यायला सुरुवात केली, भगवान कृष्णाचा पारा चढला असेल की नाही? चढलाही असेल, परंतु तो तुमचे हेही अट्ट पुरवत असतो की जर तुम्ही अशा पद्धतीने मला शरण येत असाल, अवली म्हणतात की वैरियाही दिदले, तो वैऱ्यांना सुद्धा देतो. 100 शिव्या झाल्या. 100 शिव्यानंतर घर फिरत सुदर्शन चक्र हातामधून निघालं. हातामधून निघाल्यानंतर माण्याचा छेद घेतला, एक त्याच्यामधून ज्योत निघाली आणि कृष्णाचरणी विलीन झाली. कृष्णाने वैर्याला सुद्धा कैवल्य दिल्याशिवाय सोडलेलं नाहीये. तो सगळ्यांना देण्यासाठी बसलेला आहे, पण आपल्याच झोळ्या फाटक्या आहे. आपल्या झोळ्या फाटक्या आहे ना साहेब. लहान लेकरू असतं ना दादा, ते लहान लेकरू त्याच्यासमोर चॉकलेटची बरणी धरा, ते चॉकलेटच्या बरणीमध्ये हात घालतं आणि ते मूठ भरून घ्यायचा प्रयत्न करत असतं. ज्यावेळेस त्यांनी मूठ भरलेलं ते हात बाहेर निघत नाही, हात बाहेर निघत नाही, ते परत सोडतं, परत धरायचा प्रयत्न करत, परत सोडायचं, परत धरायचा प्रयत्न करत. मग त्यांनी नंतर विचार करतं ते लेकरू की चॉकलेट जर घेतलं तर हात निघत नाहीये, त्यापेक्षा हात बाहेर काढून घेतलेला बरा. आणि हात बाहेर काढतं आणि त्या दुकानदाराला म्हणतं काका तुम्हीच द्या. मग तो दुकानदार त्याला उंजळ भरून देत असतो. तुम्ही जे घ्यायचा प्रयत्न करताना त्यावेळेस तुमचे हात गुंतून जाणार आहेत, त्यावेळेस सहजासहजी तुम्हाला प्राप्त होणार नाही. पण त्याला जर तुम्ही म्हटलेलं आहे तू सर्वस्व आहे, जाणताय सगळं काही तू आहे ना, मग तुझ्या कृपेनं यथेच्छसी तथा, तुझ्या कृपेनं जसं द्यायचं तसं दे, तुझी जशी इच्छा असेल तसं दे. आणि मग तो तुम्हाला थोडं तिडकं देईल का?
तो तुम्हाला साधं देईल का हो? तो तुम्हाला फाटकं तिटकं देईल का हो? मग त्यावेळेस तो देताना सर्वोत्तम जगामधलं जे असेल तो दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वोत्तम जगामधलं जे बेस्ट असेल, तुमच्यासाठी जे चांगलं असेल ते सर्वस्व दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला सर्वस्व अर्पण करणंही गरजेचं आहे. एका बाईच्या घरी गेलो आणि तिला विचारलं, आई तुम्ही आता म्हाताऱ्या झाल्या आणि म्हाताऱ्या झाल्यानंतर आता तुम्ही संन्यास घेतला पाहिजे, आश्रमात आलं पाहिजे, किती दिवस असा प्रपंच करत राहणार? आहे त्याला अर्थ आहे का? इकडे उत्तर भारतातली बाई होती, पंजाबमधली. ते असं बोलल्यानंतर बाईनं खूप मस्त दोहा लिहून ठेवला होता. ती म्हटली की पैसा मेरा परमेश्वर, पती मेरा गुरु. काय बाबा, तुमच्या आश्रमात येण्यापेक्षा मी इथं सेटलमेंट अशी केलेली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी बऱ्याचशा गोष्टी आता इथं तुम्हाला मी समजावून सांगते. पैसा मेरा परमेश्वर, पती मेरा गुरु, बाल बच्चे साधू संत, किसकी सेवा करू. माझे पोरं साधू संत सारखे, लहानपणापासून मी त्याला कृष्णा कृष्णा कन्हैया कन्हैया काना काना म्हणते. देवाचं नाव घेतल्यासारखंच आहे. कशाला तुमच्या आश्रमामध्ये यायचं हो? कशाला काही यायची गरज आहे? शेना माझी बांधुनी वाडे, नांदिती शेन किडे. शेन किड्यासारखी गंमत आहे आपली. असं व्हायला नको. म्हणून ईश्वराच्या औदार्यताला ओळखा. त्यांनी आपल्याला जे शरीर दिलेलं आहे, त्यांनी आपल्याला जे सगळं काही संपन्नता दिलेली आहे, त्या संपन्नतेचा तुम्ही नायनाट करू नका. जितना दिया सरकार ने उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो करम है मेरे दाता का, वरना मुझ में ऐसी बात नहीं. ये तो करम है मेरे कान्हा का, वरना मुझ में ऐसी बात नहीं. परमात्म्याने दिलेलं आहे ना, भरून आपल्याला दिलेलं आहे. आपल्यामध्ये अशी काय गोष्ट आहे त्यांनी आपल्यावरती इतकं भरभरून बघावं. आज भारताची जी प्रथम महिला आहे, राष्ट्रपती आहे. तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये गेले तर डुप्लिकेट रूप करून येता. 4 तास टिकतं, 2 तास टिकतं आणि 2 तास टिकल्यानंतर ते तुम्ही रूप दाखवून लोकांना भुलवता जगामध्ये. तो भाग निराळा आहे. पण भाग्य पाठीमागून हसत असतं. तू चेहऱ्याने जरी भुलवलं पण भाग्य चांगलं पाहिजे ना. ते चेहरा धुण्यासाठी घरी गेल्यानंतर त्या पतीसमोर जो चेहरा दाखवायचा आहे आणि तो चेहरा बघून आयुष्य काढायचंय. ते चेहऱ्यासोबत आयुष्य काढायचंय आणि त्या चेहऱ्यासोबतच राहायचंय. त्याच्यामुळे आता ते चेहऱ्यासोबत राहण्यासाठी जे खरं महत्वाचं फाउंडेशन आहे, जे खरा महत्वाचा जो मेकअप आहे, मस्करा आहे ना, तो आहे मूळ स्वभाव. तो आतून जर चांगला असेल, मग भारताची जी सर्वोत्कृष्ट जी महिला आहे, सर्वोच्च महिला आहे द्रौपदी मुर्मू, त्या बाईच्या तोंडावरती कसलं फाउंडेशन आणि कसला मस्करा आणि कसले काय मेकअपचे काय केलेले हो, कसलं तिचं पेडिक्युअर कसलं मॅनिक्युअर केलेलं आहे तिनं, आहे का काही? बिचारीचा चेहरा जर बघितला तर तुम्हाला वाटेल की नाही आपले खूप चांगले. पण भाग्य प्रबळ जर असेल, भाग्य जर सुंदर असेल तर तो मुखम करती वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपा तदहम वंदे परमा. त्याची कृपा झाल्यावर तर अहो लंगडा बोलू लागतं. गुंगा पंचम स्वर में गुंगा बोले. तो इतक्या उंच आवाजामध्ये बोलतो, इतक्या वरती बोलतो की तुम्हाला आम्हाला त्याचं कळणार नाही, त्याची कृपा झाल्यावर. 18 अध्याय संपले भगवद्गीतेचे. देव अर्जुनाला म्हणतो की यथेच्छसी तथा करू. अर्जुना, तुला आता बरंच समजावून सांगितलं, समजावलं खूप सुंदर पद्धतीने. आता तू प्रश्नही करू नको, काही उत्तरही देऊ नको, पण यथेच्छसी तथा करू, तुला आता जसं येईल तसं कर. मग अर्जुनही शेवटी बोलता बोलता एक मस्त वाक्य बोलून गेला. देवा, तू जर असं म्हणतोय ना की यथेच्छसी तथा करू, तुला जसं येईल तसं कर, मग तत्प्रसादान मयाच्युत, हे अच्युत, तेरी कृपा के बिना मेरा कुछ भी नहीं हो सकता. तुझ्या कृपेशिवाय माझं पान सुद्धा हलणार नाही. वृक्षाची पान हली ज्याची सत्ता, राहील या हंता मग खोटे. काय हो, त्याची कृपा झाल्यावरती रंकाचा राव होत असतो. त्याची कृपा झाल्यावरती सगळं काही आपल्याला भेटत असतं. आता प्रवचनाचा व्याख्यानाचा उत्तरार्थ की हे झालं ईश्वराचं औदार्य. दादा, त्याचं औदार्य ज्याच्या लक्षात आलं ना, तो माणूस कधीच कंजूस असू शकत नाही. साहेब, तुमच्यामध्ये काही ना काहीतरी त्याचा गुण आहे. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाच्या श्लोकाचे 2 अर्थ होतात. एक ममय अंश म्हणजे आपण त्याचा अंश आहोत, आणि दुसरा ममय अंश म्हणजे त्याच्या कैवल्याच्या अंशाला आपण पात्र होणारे आहोत. मग ममय अंश म्हटल्यानंतर त्याचे काही ना काहीतरी गुण आपल्यामध्ये आले पाहिजे ना दादा साहेब.
अण्णा त्याला जर आपण मानतोय, त्याच्याजवळ जर माथा टेकवतो, त्याच्याजवळ शरीर घेऊन जातोय, अहो साबण लावल्यानंतर 8 तास सुगंध येतो शरीराचा, 8 तास सुगंध येतो. एखादा परफ्यूम डिओ लावला तर त्याचाही 8-10 तास सुगंध येतो. जर त्याच्याजवळ आपण जातोय ना, आपल्या मालिन्य असलेल्या शरीराला, मनाला जर आपला सुगंध, त्याच्या भक्तीचा रंग चढत नसेल, तर आपण नुसत्या खेटी मारतोय, येरझाऱ्या मारतोय, आपलं जाणं येणं निरर्थक आहे. मग 5 प्रकारची दरिद्रता मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची औदार्यता खूप मोठी आहे, त्याचं औदार्य खूप मोठं आहे, पण आपण त्याच्या औदार्यानुसार जर वागत नसेल तर आपण दरिद्री आहोत. मग 5 प्रकारचे दरिद्री आपण माणसं आहोत. 5 प्रकारचे दरिद्री. एक पहिली म्हणजे वाणीची दरिद्रता. आपल्यामध्ये ती दरिद्रता आहे, ती दरिद्रता आपल्याला संपवता आली पाहिजे. जेवढे जेवढे इतिहासामधले महापुरुष झाले, जेवढे जेवढे खरे ज्ञानी माणसं झाले, समजदार माणसं झाले, तेवढी तेवढी माणसं खऱ्या अर्थानं ईश्वराच्या गुणांना पुरस्कृत करणारी झाली. त्यामुळे त्यांनी गुण वृद्धिंगत केले. टाटासारखा माणूस ज्यावेळेस जातो तर सर्वांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला जेवढे जेवढे कॉन्टॅक्ट असतील त्या सगळ्यांच्या स्टोरीला, स्टेटसला त्याचे फोटो लागले जातात. हे कुणाच्या घरामध्ये येऊन त्या माणसाने राशन भरल्याचं प्रतीक नाहीये, पण जगाच्या पाठीवरती तो उतराई झाला याचं ते प्रतीक आहे. म्हणून जगाच्या पाठीवरती सगळे लोक त्याच्यासाठी हळहळतात, रडतात. हा माणूस होऊन आपल्याला जाता आलं पाहिजे ना दादा, आई, असं आपल्याला उतरता आलं पाहिजे. या पृथ्वीचं, भगवंताचं आपल्यावरती जसं ऋण आहे, संतांचं आपल्यावरती ऋण आहे, ग्रंथाचं आपल्यावरती ऋण आहे, माता पित्याचं आपलं ऋण आहे, आणि सगळ्यात महत्वाचं दुपारी वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे या मातीचं सुद्धा आपण काही ना काहीतरी देणं घेणं लागतं. भारतामध्येच का जन्माला आलो, महाराष्ट्रातच का आलो, एवढ्या पवित्र श्री चक्रधरांच्या भूमीत का जन्माला आलो, या मातीचं ऋण फेडण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत. ते ऋण आपल्याला फेडता आलं पाहिजे.